श्री स्वामी समर्थ यांची बोधप्रद कथा. अहंकाराचा त्याग. अक्कलकोटमध्ये एक श्रीमंत जमीनदार होता. त्याला आपल्या पैशाचा आणि प्रतिष्ठेचा खूप अभिमान होता. गावातील लोक त्याचा आदर करत, पण तो मात्र इतरांना कमी लेखत असे. एके दिवशी तो स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला. त्याने मोठ्या गर्वाने म्हटले, स्वामीजी, माझ्याकडे सर्व काही आहे, संपत्ती, जमीन, मानसन्मान. मला आता आणखी काय हवे? स्वामी समर्थ शांतपणे हसले. त्यांनी त्याला एक रिकामा माठ दिला आणि म्हणाले, हा माठ नदीत घेऊन जा आणि भरून आण. जमीनदार नदीकाठी गेला. पण माठात लहानसे छिद्र होते. तो कितीही पाणी भरू लागला तरी माठ भरत नव्हता. तो त्रासून परत आला आणि म्हणाला, स्वामीजी, हा माठ कधीच भरत नाही. स्वामी म्हणाले, तुझ्या मनाचाही हा माठ आहे. अहंकाराचे छिद्र असेल तर कितीही संपत्ती असली तरी मन कधी भरत नाही. नम्रता असेल तरच खरे समाधान मिळते. जमीनदाराला आपली चूक समजली. त्याने नम्रतेने स्वामींच्या चरणी मस्तक ठेवले. बोध. अहंकार माणसाला कधीच समाधान देत नाही. नम्रता आणि श्रद्धाच खरे सुख देतात.